बाहेर असा मुसळधार पाऊस पडत असताना पोह्यांपासून कांदे पोहे नाही तर बनवा ही मस्त कुरकुरीत चमचमीत अशी रेसिपी. तर यासाठी 1 कप पोहे घेतलेत. जाड किंवा पातळ कोणतेही पोहे घेऊ शकता. आता या पोह्यांमध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे. तर असे मी हे पोहे 2 वेळेस धुवून घेतलेत आणि यानंतर आता त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. हे पोहे आता मी एका चाळणीवरती असे काढून घेते आणि असेच बाजूला ठेवून देते, म्हणजे याच्यातलं सगळं पाणी निघून जाईल आणि पोहेसुद्धा सॉफ्ट होतील. आता हे पोहे आपण बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करूया. तर यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. यानंतर थोडंसं आलं घेतलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, 1 चमचा धने घेतलेत आणि अर्धा चमचा इथे मी जिरं घेतलं आहे. आता हे सगळं जाडसर वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा वाटून घेतलं आहे मी. तर हे वाटण आता बाजूला ठेवूया आणि पोहेसुद्धा सॉफ्ट झाले असतील. हे पोहे आता एका बाउलमध्ये काढून घेते मी. पोह्यांमधलं सगळं पाणी निघूनसुद्धा गेलं आणि पोहे अगदी सॉफ्ट झालेत. आता यामध्ये मेथी घालायची आहे. तर इथे मी मेथी स्वच्छ धुवून घेतली. यानंतर अशी जाडसर चिरून घेतली आहे, बारीक केली नाही आहे जास्त. 1 कप मेथी आहे. आता यामध्ये जे आपण वाटण तयार केलं आहे ते घालायचं आहे. तर इथे सगळं वाटण मी यामध्ये घातलं आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. यानंतर कांदा मी असा उभा चिरून घेतला, एक मध्यम आकाराचा कांदा आहे. यानंतर यामध्ये मी लाल तिखट घातलं. यानंतर इथे पाव चमचा आमचूर पावडर घालते. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही चाट मसाला घालू शकता किंवा मग 1 चमचा लिंबाचा रससुद्धा इथे घालू शकता. चिमूटभर हिंग घातला आहे. यानंतर इथे मी 1 चमचा सफेद तीळ घालते आहे. हे खूप मस्त लागतात यामध्ये. यानंतर चिमूटभर हळद घालायची आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पोहे, कांदा आणि मेथी हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं. खूपच मस्त अशी रेसिपी आहे. यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालते. मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया, म्हणजे कांद्याला छान पाणी सुटेल. या पावसाळी वातावरणामध्ये अगदी छान अशी ही रेसिपी खूप छान कुरकुरीत होते. आता इथे मी पाऊण वाटी बेसन घेतलं आहे. तर इथे लक्षात ठेवा सगळं बेसन घालायचं नाही आहे, फक्त बाइंडिंगसाठी इथे आपण बेसन घालतो आहे. जास्त बेसन घातलं तर जी मेथी आणि पोह्यांची चव आहे ती लागणार नाही, म्हणून इथे फक्त बाइंडिंगसाठी थोडंसं बेसन घालायचं. हे असं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला अजिबात पाणी घालायचं नाही आहे, कारण मेथीमध्ये पोह्यांमध्ये सुद्धा पाणी आहे. त्याचबरोबर आपण कांदा घातला आहे, त्यालासुद्धा पाणी सुटतं. त्यामुळे आधी पाणी न घालताच हे मिक्स करूया आणि लागलं तर 1 ते 2 चमचे इथे आपण पाणी घालू. तर इथे पहा हे मी सगळं मिक्स करून घेतलं. यामध्ये मी आता 1 चमचा तेल घातलं आहे. थंडच तेल इथे मी घातलं आहे. आता यामध्ये मला अजिबात पाणी लागलं नाही, पण तुम्हाला जर हे खूपच सुकं वाटत असेल, ड्राय वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी घालू शकता. आणि पहा आता याचे असे वडे तयार करून घेते मी. तर इथे हा वडा मी असा तयार करून घेतला आहे. तर असेच इथे पहा वडे मी आणखी तयार करून घेतलेत. आता हे वडे आपण फ्राय करूया. तर यासाठी ते पॅनमध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे. तेल गरम झालं आहे. आता गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हे वडे तेलामध्ये सोडायचे. पावसाळ्यामध्ये गरमागरम चहाबरोबर खाण्यासाठी अगदी मस्त अशी रेसिपी आहे मेथीची. तसंच यामध्ये आपण जे वाटण घातलं त्याची चव या रेसिपीमध्ये खूप छान लागते. एका बाजूने हे वडे फ्राय झाल्यानंतर आपण हे उलटून घेऊया. हे मी आता उलटून घेते. तर मस्त रंग आला आहे एका बाजूने.
आता एका बाजूने उलटल्यानंतर आपण हे दुसऱ्या बाजूने सुद्धा फ्राय करून घेऊया. दोन्ही बाजूने हे वडे छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेतलेत. काढून घेऊया. आणि असेच आपण उरलेले सुद्धा वडे फ्राय करून घेऊया. तर इथे मी पुदिन्याच्या चटणीबरोबर आणि टोमॅटो केचपबरोबर हे वडे सर्व करते. चवीला अप्रतिम असे हे वडे लागतात. तुम्ही नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा हे बनवू शकता. यामध्ये पोहे आहेत, त्यामुळे हे वडे बाहेरून खूपच क्रिस्पी होतात आणि थंड झाल्यानंतरसुद्धा हे बाहेरून असेच क्रिस्पी राहतात आणि आतून छान सॉफ्ट होतात. नक्की करून पहा. तुम्हाला इथे मी एक वडा तोडून दाखवते. आतपर्यंत छान फ्राय झालेत. पुदिन्याच्या चटणीची रेसिपी मी या आधीच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, ती पाहून तुम्ही बनवू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.